जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। सोलापुरातील 7 रस्ता येथील BSNL कार्यालयाच्या आवारात BSNL आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला। BSNL कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या संयोजनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। युनियनचे जिल्हा सचिव AJ शेख आणि टेलिकॉम मेकॅनिक दाऊद इरकल यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BSNLचे जनरल मॅनेजर श्रीकांत मबरूमखाने हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धीरज जवळकर आणि धनंजय झाकर्डे उपस्थित होते। तसेच कॉम्रेड गणेश शिंगे, कॉम्रेड जॉन वर्गीस आणि कॉम्रेड संदीप गुळंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोज शिंदे यांनी केलं। प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। अश्विनी तडवळकर, युसुफ हुसेन, मिनल दास, सुरेखा दळवी, रीना नाईक आणि शीला बनसोडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात BSNLचे जनरल मॅनेजर श्रीकांत मबरूमखाने यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजही किती गरज आहे यावर प्रकाश टाकला। नंतर कार्यक्रमात भीमगीते, सदाबहार, हिंदी आणि मराठी गीतांचा मधुर नजराणा सादर करण्यात आला। मनोज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस आणि सुंदर गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। श्रोत्यांनी सतत दाद दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरोही जमादार यांनी प्रभावी आणि रंगतदार शैलीत केले। आभार प्रदर्शन AJ शेख यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना प्रीतिभोजन देण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज शिंदे यांच्यासह AJ शेख आणि दाऊद इरकल यांचे अथक कष्ट दिसून आले। या प्रसंगी जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलियास सिद्दीकी, धर्मेंद्र चंदनशिवे, सुरेश क्षीरसागर, मुख्याध्यापक जिलानी पटेल, आशुतोष नाटकर, किरण राजपूत, आबिद सय्यद, विजय लामतुरे, सुरेश गायकवाड, अबू हुरेरा शेख, तन्वीर शेख, दत्ता कोपलवार, शैलेंद्र वाघमारे, अविनाश जाधव, जाकीर पटेल, ऋतुराज राजपूत, आकाश राजपूत, BSNLचे समस्त कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।